अमरावतीच्या सायन्स कोर मैदान येथे सोमवारी दुपारी 12 वाजता उच्च व तंत्र शिक्षण तसेच वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जिल्हास्तरीय मेळाव्याला उपस्थिती दर्शवली। यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी लाडकी बहीण योजनेच्या महिलांसोबत संवाद साधला। यावेळी या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, आमदार रवी राणा, कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपस्थित होते। सायन्स कोर मैदानामध्ये यावेळी शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते, ज्यामध्ये महिला तसेच युवक, शेतकरी यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली। या मेळाव्याला अमरावती शहर जिल्ह्यातून हजारो लाडक्या बहिणींच्या लाभार्थी महिलांनी उपस्थिती दर्शवली। 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 6,85,000 महिलांची खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ शासनामार्फत देणे शक्य झाले। आम्हाला हे सुद्धा एक आव्हान करायचं आहे, जे अंगणवाडी महिला उपस्थित आहेत, काही महिला अजून शिल्लक राहिलेले ज्यांचे खात्यात आधार सिडिंग न झाल्यामुळे पैसे नाही गेले, त्यांचे खाते सुद्धा आधार सिडिंग करून लवकरात लवकर त्यांचे खात्यामध्ये सुद्धा पैसे वरती गेले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी। योजना आहे, या योजनांची माहिती देण्यासाठी सगळ्यात सुप्रीम, सगळ्यात लोकप्रियता प्राप्त केली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। पण त्या व्यतिरिक्त इतक्या योजना आहेत त्याची नीट माहिती महिलांना झाली पाहिजे। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-5 हजार संख्येची माहिती योजनांची देणारी, काही प्रमाणामध्ये त्याचे अर्ज कसे भरायचे, त्याची सर्टिफिकेट्स कशी मिळवायची, दाखले, अशा प्रकारची प्रशिक्षण आयोजित करण्याचा निर्णय झाला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी दर मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये संख्या आहे। मागच्या कॅबिनेटमध्ये संख्या आली की 2.5 कोटी महिलांची पहिल्यांदा फॉर्म भरला आणि त्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 2.5 कोटी महिला पात्र ठरल्या। 2.5 कोटी महिलांच्या अकाउंटला 3 महिन्याचे प्रत्येकी 1,500 1,500 आले। अजूनही योजना बंद झालेली नाही। जेव्हा केव्हा तुम्ही तुमचा अर्ज भरा, तुमची माहिती द्या आणि त्याची पडताळणी त्यावेळेला ज्या महिन्यात तुम्ही पात्र ठरला त्याच्या आधीच्या सगळ्या